ऑफिसमध्ये बसून घोडे नाचवल्याचा प्रकार काय करायला नको. आता कोणच विचारणार नाही, त्यामुळे त्यांचं हे झाल्याने प्रभागातल्या माणसांना आतून कने ते कुणाला जाणार, तिथं जायत नाहीत, नगरसेवकाकडे जातात. आठवड्यातनं 2-3 दिवस बंद असते पाणी. त्या रिपेरीच्या नावावर वादळ सुटलं, वायर तुटली. तर आपण जे बजेट 4थं बजेट हे प्रशासन सादर करतं, तर त्याविषयी काय नेमकं आपल्याला काय त्यांनी जरा असं बजेट सादर करताना जे माजी नगरसेवक आहेत प्रभागातले त्यांना एक बोलून मिटिंग घेऊन त्यांच्याकडून कामं मागून घ्यायला पाहिजेत की आपल्या इथं काय उणीव आहे. सगळीच्या सगळी 100% होणार नाहीत, कारण का आता महापौर, उपमहापौर आणि स्टँडिंग चेअरमन नसल्यामुळे त्यांचं बजेट जास्त जात होतं त्या साईडला. मग त्यामुळे सगळ्यांना समान प्रत्येक भागाला न्याय देण्यासाठी आता चान्स आहे. त्यांना मनात आणलं तर तिथल्या ॲक्च्युली काय जाणीव आहेत प्रभागामध्ये, कुठं गटर नाहीत, कुठं लाईटचे डाम नाहीत, कुठं ड्रेनेज व्यवस्था नाही आहे, ओपन स्पेस कुठं डेव्हलप करायचे, हे सगळं तिथल्या नागरिकांच्याकडून मागून घेऊन त्या प्रश्नाची निर्गत त्यांनी करायला पाहिजे. ऑफिसमध्ये बसून घोडे नाचवल्याचा प्रकार काय करायला नको. ॲक्च्युली काय आहे परिस्थिती, काय कशासाठी निधी पाहिजेला आहे, हे त्याचा त्यांनी अभ्यास करून केला तर व्यवस्थित होऊ शकेल. त्याचबरोबर प्रश्न असा आहे की प्रशासनाचे नॉर्म येतात, ह्या खर्चात हे खर्च टाकायचे आहे, पाण्यासाठी एवढं, यासाठी एवढं, आणि ते म्हणजे कागदोपत्री फक्त आकडेवारी कंटीचा खेळ होते असं वाटतं का तुम्हाला? असा कुठला निधी आला तर ते मर्जीतले कोण आहेत त्यांना बोलवून घेतात, त्यांचंच तेवढं काम धरलं जातं आहे. कारण का माझ्या प्रभागात असंच चिक्कार वेळा झालेलं, म्हणून आम्ही आमदार खासदारांचा निधी मागून घेऊन आमच्या प्रभागात आता रस्ते, गटर, हॉल, ओपन स्पेस सगळं डेव्हलप केलेलं आहे. काय ते ड्रेनेज लाईनची व्यवस्थेचं आहे, त्याच्यात आता आम्ही पाठपुरावा केला आहे, मागणी केली आहे. बघूया आता प्रशासनाने धरतोम सांगले काय करतात बघू. त्याचबरोबर सांगण्याचा विषय असा आहे की 3 वर्ष आता नगरसेवक नाही आहेत, तरी लोक तुमच्याकडे कामासाठी येतात, म्हणजे हा प्रशासनाचा एक अर्थी पराभव आहे का? होय, कारण का ही आता नगरसेवकांना, माजी नगरसेवकांना एक एकदा जाऊन तिथं ताटकळत बसायला लागतं, जुमानत नाहीत प्रशासक असल्यामुळं. कारण का जर नगरसेवकांना सत्ता असते, नगरसेवक असते तर स्टँडिंगला उत्तर द्यायला लागते आठवड्यातून एकदा, परत जनरल बॉडीला उत्तर द्यायला लागते. त्यामुळं कामं करत होती ती, आपल्याला बाबा जाब विचारला म्हणून ते कामं करत होती जी असून द्यात बाकीचे अधिकारी. आता कोणच विचारणार नाही, त्यामुळं त्यांचं हे झाल्याने प्रभागातल्या माणसांना आतून कने ते कुणाला जाणार, तिथं जायत नाहीत, नगरसेवकाकडे जातात. मृत्यूचा दाखला असून दे, पाणी आलं नाही, काय ते समस्या झाली नाही, अजून नगरसेवकांच्याकडे जातात. त्यामुळं ते लवकर इलेक्शन व्हायला पाहिजेत. 20 फेब्रुवारीला तारीख पडलेली आहे, तारीख पे तारीख झालेली आहे, तर राज्य शासन आणि प्रशासनानं जरा दबाव ठेवण्यासाठी जनमतात दबाव वाढायला पाहिजे निवडणूक. नाही, आता मला वाटतं की 28 तारीख होती, शासनानं परत 25 घेतलेली आहे आणि त्यावेळी सोक्षमोक्ष लागेल आणि इलेक्शन लवकरच होतील अशी मला आशा आहे. याच बरोबरीनं आता प्रश्न असा आहे की कोल्हापूरचं थेट पाईपलाईन ही फार गाजली झाली, पण आता दर 15 दिवसाला पाईपलाईन कुठली मोठ्या चौकप झाल्या असं होतं, वर्कआउट नव्हता, गडबडीत झाली. नाही, कारण का याच्यात प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. आम्ही त्यावेळी सांगितलेलं होतं जनरल बॉडीला, त्यावेळेचे ते कागदपत्र काढून बघा होते नी प्रोसिडिंग त्याचं. आम्ही सांगितलेलं की आधी मोटरी घेतल्यात तुम्ही आणि ह्या मोटरीमध्ये रबरी पार्ट असतात, फायबरचे पार्ट असतात, प्लॅस्टिकचे पार्ट असतात, ते बाद होणार आणि एखादी वस्तू घेऊन तुम्ही 4-5 वर्षानं 8-10 वर्षानं वापरली तर ती चालत नाही आहे. त्याच्यात इम्प्रूव्ह होत असते, परत नवीन मॉडेल येत असतात. तर हिने आधी मोटरी घेऊन ठेवल्या आणि त्यामुळे ते आता त्याचं लक्षणं दिसायला लागलेले आहेत. आणि तुम्ही बघितले का, तुम्ही 15 दिवस खूप बोलला, आठवड्यातनं 2-3 दिवस बंद असते पाणी. त्या रिपेरीच्या नावावर वादळ सुटलं, वायर तुटली. मग त्यासाठी बालिंगा हे बाकीच्या ज्या सिंगणापूर, बालिंगा, आमचं कळंबा हे सगळं चालूच पाहिजे, स्टँड बाय ठेवून. मोटरी यांच्या खराब होत लागल्यात सारख्या, परवा 4च्या 4 बंद होत्या. त्यामुळे तो ड्रॉबॅक निघणं गरजेचं आहे. त्यामुळे कचऱ्याचा जो प्रश्न आहे झूमपासून सगळं की टिप्पर गाड्या व्यवस्थित नसतात, त्या लोकसंख्येच्या मानानं कमी आहेत, तर ह्या बाबतीत काय नेमके केलं पाहिजे? ते आता परत नवीन टिप्पर गाड्या आलेल्या आहेत, खरं नियोजन व्यवस्थित होत नाही. त्याचं नियोजन बसून करायला पाहिजे. यांनी नियोजन झालं की काय हे येणार नाही. बजेट जे आपलं आहे त्यासाठी नगरसेवक म्हणून आणि नागरिकांच्या मतं मागवण्यासाठी थेट पण नाही किंवा महानगरचे वेबसाईट पेज असेल त्याच्यावर सूचना मागून घ्याव्यात. आणि काय नेमके कोणते प्राधान्याने प्रश्न पाहिजेत, पाणी, कचरा आणि काय पाहिजे मला वाटतं?
पाणी, कचरा, पोलवरचे लाईट चिक्कार नाही आहेत, कारण का त्यांचा इश्यू काहीतरी होता, किती डाम बंद आहेत. आता कुठेतरी थोडे LED आलेले आहेत. या प्रामुख्यानं समस्या पाण्याची जास्त आहे, कारण का आता उन्हाळा येणार आहे. आत्ताच एवढं पाणी असूनच माणसासनी त्याच्यासाठी आणि टँकरची पुरेशी व्यवस्था नाही आहे आणि कोण त्याचं नियोजनच होत नाही त्या टँकरचं.